नारंगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करून 1,02,500 रुपये किमतीचा तब्बल 10 किलो 275 ग्रॅम गांजासह 1,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली होती की मुनवर सय्यद राहणार कोतुळ हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर नारंगाव मांजरवाडी रोडवर गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारंगाव पोलीस स्टेशन स्टाफसह या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता संशयित इस्माला ताब्यात घेण्यात आले। त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मुनवर अली सय्यद वय वर्ष 48 राहणार कोतुळ तालुका अकोले जिल्हा नगर असं असल्याचं सांगितलं। पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या मोटरसायकलला पाठीमागच्या बाजूस पोत्यामध्ये भरलेला 10 किलो 275 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला। या इस्माकडील मोटरसायकल तसेच गांजा असा एकूण 1,32,500 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजीव मोमीन, नारंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस उपनिरीक्षक धडस पाटील, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, सोमनाथ डोके, सत्यम केळकर यांच्या पथकाने केली आहे। जुन्नर टाइम्स, नारंगाव।